बातमी सोलापुरातून आहे। सोलापूर शहरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे चांगलेच हाल होत आहे। सोलापुरातील सैफुल स्वामी विवेकानंद भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे ड्रेनेजचं पाणी घरात शिरल्यामुळे सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता निर्माण झालाय। सततच्या या पावसामुळे सोलापूरकरांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। या सर्व प्रकारामुळे सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झालाय। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। मागच्या 4 ते 5 दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे आणि त्यामुळे मागच्या 2 दिवसामध्ये सोलापूरमधील शेळगी असेल, मित्रनगर असेल या भागातल्या ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि आता 4 दिवसानंतर आपण सध्या आहोत सोलापूरमधील सैफुल भागामधील स्वामी विवेकानंद भाग 2 या परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी महापालिकेचा भोंगळ कारभार जो आहे तो उघडकीस आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर इकडच्या नागरिकांची दैनंदिनची व्यवस्था जी आहे ती अतिशय कोलमडून पडल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकताय गुडघाभर पाण्यामधून यांना 2-2, 3-3 दिवस काढावे लागत आहेत। खरं तर इकडचे काही नागरिक जे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात त्यांनी घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केलेलं आहे। त्यामुळे महापालिकाची अनास्था जी आहे ती आपल्याला एकूणच दिसून येते। मित्रा, काय सांगशील, कधीपासून अशी परिस्थिती? आपण बघू शकताय काही घरं कन्स्ट्रक्शन्समध्ये आहेत, काही घरांमध्ये लोक राहतात, मात्र त्यांना दररोजच हा प्रश्न उद्भवतोय। कशा पद्धतीने तुम्हाला या संकटाला तोंड द्यायला लागतंय? गेले 4 दिवस झाले ही कंडिशन अशीच आहे। महाराष्ट्र शासनचे लोक आले गेले, त्यांनी काय केले नाही, रिस्पॉन्स सुद्धा दिले नाहीत। आले, पाणी बघितले आणि गेले 4 दिवस झाले ना कोणाच्या घरात दूध येतंय, ना पेपर येतंय, ना साधे पाण्याचे जार सुद्धा कोणाच्या घरी येत नाही आहेत। कोणाच्या घरी काहीच नाही आहे। लाईट तर 24 तास असते नसते असं काहीच नाही आहे, लाईट पण नसते। आता शाळेला जाणारे पोरं तर काही जण गेले, काही जण नाही गेले। जे चाललेत ते त्यांना उचलून घेऊन जा, नाही तर असं लोकांच्या घरातनं घेऊन जा, असे कंडिशन्स आहेत। आणि ड्रेनेजमधून रिटर्न पाणी यायला सगळ्या ड्रेनेजमधून, आणि ते मग घरात राहायचं कसं, कंडिशन ही अशी खराब व्हायला लागली आहे। नक्कीच आपण बघू शकतो की माणसाच्या मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।